बाई किती काम करा बाई घरामध्ये. माझ्याशिवाय कोणी हात सुद्धा लावत नाही. ती मोठी बाई बी तिकडे जाऊन बसती. ननंदबाई तर आमच्या काही कामाच्याच नाही. आणि माझ्या नवऱ्याला तर माझ्या संग काही घेणंच नाही. मर तू काम करून करून. ते फक्त गावात टावळक्या मारायच्या, पुढारकापणा करायचा, याचं काय आहे, त्याचं काय आहे, त्याचं काय आहे. मग आता काय लय अवघड होईल. नुसतं काम करू करू मरते काय कोण बाई मी. वैताग आला नुसता. वहिनी काय करू राहिले तुम्ही असं? काय आता हा झाडू मारून राहिला का काय मजा करू राहिलाय? पूर्ण कचरा तर मागच आहे. वारा येऊ राहिला घाण पडणारच आहे ना. आपण चांगलं तर झाडा जीव लावून हे तुम्ही काय काय मग? मग उडतच आहे. हा बा तुम्ही ना माझ्या डोकंच लावू नका मला. मग कोण बोलायचं तुम्हाला? माझ्या डोकं खराब व्हायला रिकाम भांडणच मूळ करू नका. तुम्हाला बोलायचं कोण ना? म्हणजे असं कोणी झाडतं का? हे पहा पार कचरा माग आहे चाललाय नुसतं खराटा फिरवत. मग तुम्ही घ्या तुमच्या शाने हाताने झाडा. म्हणजे तुम्ही मला झाडायला सांगसाल का? हा नाही तुम्ही तर महाराणी ना आमच्या घरच्या नाही का. महाराणी म्हणजे मी काय जड झाले काय तुम्हाला? महाराणी नंदासोबत बोलताय तुम्ही? दोन दोन भाऊ आहे मला. ते असं झालं ना मग कोणी दाखवून देत नाही. नाही तर तुम्हाला तेव्हाच काढून दिला असं लग्न करून. म्हणजे एवढं काय केलं मी ना? मी एवढी जड झाली का तुम्हाला? पहिल्या नवऱ्याच्या घर नीट राहिलं नाही. नीट राहिलं असं इथं काय आमची कामं करायला लागली असते अशी. हा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. नाही तुम्ही नाही का कोणाची ननद? म्हणजे हा तुमची जर बहीण असते तुम्ही अशीच बोलला मी माझ्या भाऊजीला असं बोलत नाही. माझ्या भाऊजीला काय झालं? अहो पाणी काय तमाशा आहे सर्वच. हा वहिनी ते म्हटलं झाडू व्यवस्थित मारा. त्या माहिती का उलट बोल राहिले मला. सोबत नाही उलट बोलायला. मी कुठे उलट बोल राहिले? खाऊ घालावा तुम्हाला, पिऊ घालावा, नवीन साडी मागवावा. तुम्ही कधी पण त्यांच्यावर त्यांच्या साड्या आपण धुवायच्या. म्हणजे तुम्ही दोघे जण एकी केली का? काय एकी एकी गेली केली आहे म्हणजे मग आम्ही संसार करतो तुमच्या भावाचा, तुमचं घर जपतो. मग काय कमी जपू राहिलं नाहीये. तुम्ही? माहिती मला कळतं सगळं. आम्ही उधळून राहिलो का. मी असं बोललेच नाही. तुम्ही उरफाटे कसं काय बोल राहिला? आपण आपल्या मायाकडनं साडी आणावा, मग? खर्च आणावा. काय फुकट नाही करत आहे. तुम्हाला तुमचा भाऊ साडी घेत नाही का? इथं फक्त काम करायचं आपण आणि यांचं काम. ऐकून घ्यायचं रुबाब. काय काय रुबाब करू राहील मी तुम्हाला? पहिलेच नवऱ्याला सोडलं नसतं बाई हा आणि इथं राहायला आली. बोलले ना मी पण गोड लागत का नवऱ्याच्या घरी. इथं लागत आयतं खायला. भाऊ भाऊ हा. भाऊ, आई भाऊ. भावाची कमाई आहे माहिती का? तुम्ही हा, आमच्या हा, घरी हा. नांदायला मी भावाची तुमच्या घरी नाही भाऊ नांदायला येणं तर टावळक्या मारतो आम्हाला आम्ही. विकत नाही आणलं बाई का काही गोठवानी विकलं हा. ना आमच्या आई बापानी काही बोललो का? कष्ट करतो. काय खडखड चालली तुमच्या काय हो दादा? हाला भाऊ हा? मी झाले का तुम्हाला दोघं पण जणायला? दादाला बिन तुम्हाला पण? नाही ना सांगितलं 100 वेळा नादी नको अहो लागू. मी काहीच नाही म्हणले. त्याच आले आणि मला म्हणते असं झाडलं आणि तसं झाडलं. भाऊ तुम्ही कस काय म्हणता 100 वेळेस बहिणीची चुकी दिसत नाही का? या खाणं पिणं बायकोची काढून राहिल्या, चुकी साडी दिसते का? काढून राहिल्या. मी राहू का नकोय दादा इथं? काय राहू नका. मला जा. जायचंय, हात टेकले तुमच्या पुढे दोघी पुढे. हा हात टेकली. तुम्ही तर काही बोलूच नका हो. तुम्हाला बायकोचं दुःख दिसत नाही, भाऊजाईचं दिसत नाही. तुम्ही दोघं निल्ली डोक्यावर बसून घेतलंय. हा. तर दादाने बी बसून घेतलं वहिनीला नाही. तुम्ही बी वहिनीला बसून घेतलंय डोक्यावरती. थोडस बडबड काय कमी कालवा लावला करायची. अशी भावाला गोड बोलती. अहो पहा ना ह्या किती भांडून राहिल्या. झाडलंच नाही, पुसलंच नाही. बरं सकाळपासून करावं ह्या नुसतं बसेल राहता. त्या थुकाला लावून राहिल्या बरं का दादा? काय झालं बहिणी थुकाला लावून राहिल्या. म्हणजे काय तुम्ही तिच्यावर उठताय का काय दोघे खाणं पिणं काढून राहिल्या, साडी काढून राहिल्या. लग्न भाऊजी? झालं तरी विश्वास नाही. भाऊजी ऐका तुम्हाला काही माहित नाही. तुम्ही राहता बाहेर. हा. मी झाडीत होते. ते आले आणि म्हणे कचरा पांगून दिला म्हणे असं काय झाड नाही का आणि बसून खात्यान हे खात्यान. मला बोलायला लागल्या. दादा तुला असं वाटतं का मी करेल म्हणून असं? म्हणजे आम्ही बसून खातो. आमची बहीण अशी उलटी बोलणार नाही. काय बाई ती बोलणार म्हणजे बायको नाही. खोटं बोलेल, भाऊजाई खोटं बोलेल. आमचं काहीच नाही. खोटं बोलणार नाही. खायला तुमच्या दोघींना काय ती सण या बा भाऊजी एक तर ती राहीन या घरात नाही तर आम्ही राहू आता बस फायनल. नाही, दादा असं नका एक काम करू. करते मी ये. जाते एखाद्या मंदिरावर. नाही, करा नाही तुम्ही बा. संसार. तिच्यावर चालतं, प्रसंग चालतं, आहे. जा. तुम्ही प्रसंग थोडं नाही. समजून जा घ्या. म्हणते हिता तुला गाडीने बघ माझ्या बहिणीला जा म्हणते का भाऊजी हात नाही लावाच त्यांना अजिबात बस झालं तुमचं. हा ती कशी बोलती जा म्हणून. गज ऐकून घेतलं तुमचं एवढे दिवस. त्या काय म्हणे मंदिरात जाते म्हटलं जा. हा मंदिरात बा, जाती. तिच्या बापाचं आहे थोडस, तुम्ही थोडस दमकाडी जाणार. ती बोलली असेल एका अहो, दम टायमाला. काढला म्हणून ते इतक्या वर्ष सांभाळला भाऊ. आपण ती काय कायमची राहणार आहे का? आज या ना उद्या साहेबा. जाईल ती. काहीतरी कधी कधी जाणार आता? अहो. म्हातारी होत आली ना, अर्धा निम्म संपलं ना तिचं. हा मस्त. अरे, तिला आहे ना पाहुणे बघायला येणार आहेत बाया. तुम्ही नका तिला कंटाळू. हा. कधी येणार आहे. हा? कधी 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 आज येणारच आहेत. किती वाजता? आता किती अहो. वाजता काय त्या मला एवढं सांगितलंय का त्यांनी? फोन करा फोन करा. अहो आजचा वायदा करेल. आज येणार आहे नाही का? सांगते. टाइम नाही सांगतायत. आज कधी पण येतील. असं सांगायचं मग आम्ही कायला भांडलो असतो. बरं झालं ताई. देव पावला देव. अहो चांगला संबंध आहे देव म्हणून पावला. आम्ही तो पाहिला. हा कसं कसं हो तुम्ही? तिचं कसं आहे, पहिलं असं झालं, दुसरं असं व्हायला नको म्हणून चांगले माणसं हा पाहिले. नाही चांगलं पहा. अहो, खानदानी पोरगी दोन दोन लग्न नाही करती. हा. आमच्या बापानी पण एक एकच लग्न केलंय. आम्ही आता किती त्रास एखादा काढतो. नवरा, असू दे तिचा नालायक नवरा निघल्यावर. बिचारा ऍक्सिडेंट मध्ये मिळाला तर त्याला आम्ही काय करणार? तिचं अहो, ही नशीब. कटकट घालत हा. होती, म्हणून तो बिचारा टेन्शन गाडी घेऊन गेला आणि मेला तो. कधीच ए, नाही तसं बोलत काही नव्हती. नसतं बरं का. ज्याचं नाही, त्याचं नशीब लिहिलेलं असतं.
अहो अख्ख्या दुनियात अगं बाई ते का आपल्याला बोलू देणार आहे का? मरू दे, पाहिलं ना अहो स्थळ. ताई तुम्ही बघा ना हे कशी आणि मी कशी आहे. मला गावातले माहेरचे सगळे बोलतात तरी ती राहिली. माझ्या वडिलांना म्हणतात बापजी तू पोरगी एवढी देखणी सुपानी आणि अशा नवऱ्याला दिली तरी मी नांदले ना. हा नांदली तुला सुखात ठेवली काय रस्त्याला पाठवली नाही कुठं? मग तुमच्या बहिणीला कुठं रस्त्यावर पाठवलं आम्ही. हा मग अरे आता- भांडताय तिच्यावर. भाऊजी तुम्ही शांत व्हा. त्या पावड्यांना फोन करा. बस आता बस, आपल्याला हा, येतात ते. तुम्ही एक काम करा, जाऊ घरातली कामं करा जरा जाऊ. ते बहिणीला सांगा जर तोंड आवरायचं पाहुणे आल्यावर. हा सांगतो हा. सांगतो जा. हो बोलली 2 दिवसाकरता ऐकून घ्यायचं. पण दादा मी काही त्याला बोललेच नव्हते नाही. बरे का. जाऊ दे तायडे तू जाऊ नको दे. विचार करू. लय नस नस करतो दादा मला ते. तू कशाला विचार जाऊ दे. करते नको रडू. तेव्हा तुझं आहे ना आम्ही कल्याण करू. तू काही काळजी करू नको हे बरं बघ का? हे बघ, तुझा घरामध्ये तोंडावर पाणी बिनू मार हा. आणि तू तयार हो. तयार होय. बरं का? पाहुणे येणार आहे. पाहुणे येणार आहे. जातो घरात. बरं का भाऊ? हा या बहिणीला आहे ना बिचारा एखादं खरंच चांगलं स्थळ दिलं ना बघू. हा ना काय आहे मला आहे ना लई जाम केलं भाऊ. मला तर असं आहे ना तुला एक सांगू घरात का? आलं का दादा हा. कसं आहे माहितीये का? हे बघ आपण दोघं आहे म्हणून त्या बिचारीचं निभाव लागल. उद्या जर आपलं काय बरं वाईट झालं ना तर हो. तिला कोण बघणार आहे? या भाकर खाऊन नाही जायचं लगेच घरातून काढतील अशा आहे दोघांच्या बायका अशा आहेत. त्यासाठी आहे ना त्या पाहुण्याला मी म्हणलं या तुम्ही. हा नाही बरं झालं ते काही या, आले बरं का? हा हो राम 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 या या. बसा नवरदेव मी हो तुम्ही आहे का? हा वडील ते वडील आहे का? हा राम 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 बसा बसा. बसा चांगलं मस्त तुमच्या घराला सुरू झालं बघा. आणि लय टाइम लागला तुम्हाला. हा झालं ते ना काय झालं आमच्या दादाला जुलाब चालू झाली जुलाब. हा त्याला कोणता सगळं खायचं ना हा 5-5 मिनिटाला गाडी थांबवत पडली सुटली. असं का त्याच्यामुळे लेट झाले का? लेट झाला एवढं कशाला खायचं होतं? ते खायला थोडं पण त्याला सण नाही झालं वाता कायमचं खा नाही नाही त्यांचा जीव आता काय तुटले ते. शेवळ्याशिवाय खातच नाही तो. नाही त्याने असे आटम नाही द्यायचे खायला. ते देऊ नका परत. आणि जर तो तुम्ही असं शिंगोळे बिंगोळे दिले ना तर ते परत थांबलं नाही तर कसं व्हायचं पुढे? नाही आता पडलं ए बकुळा द्या आवाज बरं दादा. हे पाहुणे आले. पाहुणे आले. हा पाहुणे आले ना. चहा वगैरे काही पोय बे काय घेतली नाही. घेऊन ये. नाही घेऊन आलो येताना. घेऊन आले ना, हो, लय असं का? पण तेच म्हणलं काही चहा पाणी. नाही चहा नाही चहा घेतली घेऊन नाही. आले ना ते डायरेक्ट पोरगी दाखवू. हा ना तर घेऊनच जा म्हणा. लगेच हवा. एक काम करा ना वहिनी तुम्ही. काय? तुम्ही आहे ना हा घेऊन या बरं मंगलला पाठदिशी. बरं, आणते. पोर दाखवा आम्हाला. ठीक आहे पण या लवकर. हा पोरगी दाखवतो ना. टाकू राहिले ना. ये. ही आमची बहिणी. बसा 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 सगळं बसा खाली. बसा तुम्ही पण बसा. बस इथंच बसते. बस बस आज. लय लांब लांब इकडे इकडे बसते. बस. हा बस बस. लय लांब लांब बसते म्हणलो. हा काय? नाही नाही बरे बरे. ही बहीण आहे आमची. काय आता? ही बहीण आहे आमची बरं का? हा तुला काय चक्रीचं पीठ चालू कोणला? कुणाला? तुमच्या बहिणीला? ही बहीण नाही माझी बायको आहे. ठीक आहे. बस. हा आणि ती पलीकडची माझी वहिनी आहे माझ्या भावाची बायको. मला वाटलं नवरीचीच आहे का नाही. नाही नाही. कशी दिसते का हो? अय दादा मी कशी दिसते का? नाही बघा हो. कशी म्हणतात ते? तू बसते का हो. घरात? तुम्हाला नवरी सांगितली ना आम्ही. ही पाहून घे चांगली. तू इकडे एक काम कर. तू इकडे फरक. आईला दादा ह्याला मध्ये बसव बापाला. हा. मी इकडे बसतो. आईला नेमका माझ्याच बायको डोळा. तिच्या टायमाला का दुष्काळ पडला होता का? कस काय? कोडा दुष्काळ त्यामुळे तब्येत नाही झाली. नाही नाही तिचं हाडच तसं आहे. ते पिता घरची आहे पण ती जरा विचारानं अहो ते माझ्याबद्दल म्हणताय लय बारीक झाले लय काम करायला लावता हे मला. ए बाई काय सांगू? जाऊ दे नाही घाण जाते. तुझं काही विचारलं नाही. हिचं विचारलंय. मग आमचं लग्न करायचंच आहे का? हा हा, लग्न करायचंय. करायचे. औंदा नाही तुम्ही आता म्हणलं तर घेऊन जा. पहिलं किती दिवस झाले तिच्या लग्नाला? हो वर्ष 1.5 वर्ष झालं. पोरं सोरं किती? काहीच नाही काय नाही नाही पोरं नाही. तसं. हा काय झालं लग्न झालं तिचं हम्म. आणि 2 महिन्यानंतर तिच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला. तो मी याला विचारला. मी आला हा चांगलं झालं. बरं आम्हाला तुमचं माहिती विचारायची. तुमचं शिक्षण किती? दुपार पोत हा म्हणजे दुपार पोत दुपारपर्यंत. ते कोणतं शिक्षण आहे नाही, दुपारपर्यंत? माझं मोठ्या कॉलेज होतो ना हा. दुपारा सुट्टी व्हायची ना. पण आम्ही काही गेलेच नाही. हा
वापस गेले नाही जातो कधी मध्ये पण मग दुपारच्या बोलणं नाही थांबलो कारण मला भूक लागायची ना मग मी पळून यायचं शाळेतून. मग कॉलेजचं नाव काय होतं? हं? कॉलेजचं नाव काय होतं? कोणतं? तुमच्या? बंद पडेल कॉलेज. अगं बाई, बंद पडेल कॉलेज. जाऊ दे ना. अजून काय विचारायचं विचारा. दादा काय कळा नाही हे ना डोकाउट व्हायचं काम. काम धंदा काय करतो ती महत्वाचं आहे इथं. अहो चांगलं आहे, एवढं चांगलं काम पोरं नाही आहे. त्याचं नाव नाही काढायचं नाव द्या पुढं. का बरं का बरं? खातून झोपतो खातून झोपतो खातून झोपतो नाव. बाई लय चांगलं ना मग. त्याच्याकडे असेल हे तसं. कामच नाही. लय चांगलं हा येळा तू सोन्यासारखी नांदल तुमची बहीण. तुमची जाऊ पोर- द्या. तुमची येळा तू बहीण नाही पण खाईन ना झोपन येळा खाईन तू झोपन. 3 टाइम खातून खाला का लगेच झोपतो. नाही चांगले चांगले आम्हाला असंच पाहिजे घेऊन होते. जा आमच्या बाईला. आमच्या हा. बाईला लगेच लगेच म्हणतात. तिला बी काम नाही होत. अजून काय सांगायचं मला अजून शंका शेती किती आहे तुम्हाला? हा? शेती शेती भरपूर आहे किती आहे? जवळजवळ 5 एकर आहे. जवळजवळ 5 5 एकर. एकर आहे. चांगले. हा दादा काय खातून झोपतून शेती 5 एकर आहे. आम्ही त्याच्यामध्ये ना दोनच पिकं घेतो काय बिलायचं आणि काँग्रेस. विलायतन काँग्रेस अय, ह्याच्यात काय भेटणार आहे तुम्हाला? करायला नाही ना आता कोणी काय तुम्ही? खाता काय मग? शेंगुळे हा? शेंगुळेच खातो आम्ही. हा. अहो पण चांगलं आहे ना. कट्टीचं कटू द्या ना. नाही, कशाला नाही. थांबवता? दादा हे, पाहुणा आम्हाला विचार करावा लागेल थोडा. आमचा दादा काम करतो आणि मी बसू खातोय. असं का? म्हणजे दादा काम करतो आणि तू बसून खातो. माझं लग्न बाकी ना माझं. हे, गंगाराम हा? आपण विचार करू सगळे बसू घरात. अहो विचार काय करायचा एवढं पोरग समोर आहे बाप आहे त्याचा द्या वाटी लावून. दादा तू विचार ना नवरीला काय दोष शब्द काय इशारा बरं अहो तुम्ही? म्हाताऱ्याच्या मासनात गौरे ते आमच्या मात्र बोलतात नाही. असं काय शाळेला इथं म्हणतो ना, नवरीच्या अंगावर चालला का? हा? बरं खाली. काही घर काय काढण्यावर जेवायला काय नाही, तू इथं बस. काही चक्रम आहे का? काय चक्रम नाही लय उपर अहो, ते असं उड्या का काय नाही मारतो? विचार आहे. मग शाळा जातो इकडे माणसं बसेल का मग- काय मग लगेच? विचारा नको नवरीला. अच्छा उड्या मारीत. अय दादा अय, लय पोरगा असलंय म्हातार पण असलंच आहे का? नाही, नाही, नाही बाबा हा? पोरगा असंच करतो ते येड्यावानी. नाही नाही एक म्हाताऱ्यामुळे चक्रम व्हायला तो. तसं नाही आता वय झालं काय वय झालं अय, जाऊ द्या. वहिनी, वय काय एवढं आहे? पडला काय? माझ्या वयवर नका जाऊ. भाऊजी, तुम्ही ऐका ना अर्ध चांगला आहे. माझं मावाला आहे पटलं ना. बाई, द्या हवली करून 66 वय चालली फक्त काय एवढं वय झालं का? हा मग बापरे किती 67. हा अच्छा आमच्या पोरीचं आताशी 24 वय आहे, ह्याचं 66. ओ म्हातारे म्हातारे नवरे करता. तुम्हाला तुमच्या बहिणीचं काय चाललंय? बरं जाऊ दे बरं नाव काय तुझं? लांबून विचार लांबून तिथं- तिथं बस. मला बाई पाहिजे का मी पिसळ हे करतो तेव्हा. जरा जमत तर नाव काय तुझं? दादा मग नाव काय? पहा मंगल मंगल आ, ती बिहली ना तुझ्यामुळे बाबा. तिला सांगता मग येईल लागलं तर काय मंगला ठेका म्हणायची गरज नाही. बाई नाही, घाबरू नाही, नको ना. मंगळाचं का पटापट म्हणावंच उत्तर लागेल. दे ना तू बी. दादा काय मंगल असतं का बोलत म्हणायला आपल्याला. लागल? बाई पाहू आता कणी थांबा. नाव काय तुझं? ए, 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 झटका का तू काय? बरं काय नीट काय? पत्र मापत हे पोरगी पोरगं असं काय रे? पोरगी बघायला आला का कशाला आलं रे? नाव कशाला आला तू? म्हणजे हे हुकुमशाही झाली का तुमची? लग्न नाही करायचं आम्हाला. उठ हा? उठ चल चल उठ. चल जाऊ दे. येड्यावानीच करतो वा. उठ उठ पोर पण उठ आलं की- छाईला पोरगी बघायला आला तू 66 वर्षाचा टोनगा महापात्र ठिकाणी आहे, श्रेय मोडत आहे. असंच मोठं तुला कोण पोरगी देईल? शेती 5 एकर आहे त्याच्यात काही करत नाही नुसतं काँग्रेस आणि बिलायती उगवतो. हा त्यामुळे आमच्या बहिणीला कसं सांभाळतील हो रे? आम्ही चांगलं सांभाळायचं. काय चांगलं सांभाळीन? काय हा तुला काय अक्कल नावाची चीज आहे का ना? खुशाल तिच्या पुढे चाललेलं की दादा नवरी पाच वेळ पैसे हातात द्या लागत आहे ना माझ्या. हा मग काय लागते नाही काय नाही काय नाही पैसे पैसे नको नको, हे नको. तुझे तुला ठेव. घेऊ द्या. पैसे तर घेऊ द्या ना. लोक दिले नाट लावायला. अहो चांगले पैसेवाले लोक आहे तुम्ही काय कुशाल काय काय पैशावाले लोक काढले वहिनी तुम्ही पण? पैसे देऊ राहिला तो माणूस काय नको पैसे पैसे अरे आम्ही बरं मी काय म्हणतो नाही लग्न लावायचं तुम्ही ना हा. आमचं रजिस्टर करून द्या. हा रजिस्टर करून द्या. एक काम करतो का तू सरळ निघतो का मी दांडका घेऊन तुझं रजिस्टर करू आता? आहे का दाटा काय? हाय हाय दांडा आहे आमच्याकडे. तोपर्यंत घ्यायला जा ना. हा तोपर्यंत दांडका घ्यायला जा. ओ तुम्ही पैसे काढावं. हा ते काय होतो आपल्याला ना सहमत करायचं आहे नाही. एवढं काही लावायचं नाही. कुठं पळतो अरे निक, 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 निक. आईच्या वाट्यात रोट्या तुझ्या आराम करतात. हे काय लोक आहे? अहो, तोंडात त्यांचा काय आलं. दोष नाही ना, अहो, त्यांनाच बोबडी वळती कधी कधी. एवढं काय राग धरता? तुमचीच बायको आहे ना. तुमचीच बायको आहे का? आणि वरनं काय म्हणते
चालेल जाऊ द्या दोघींचं पण तोंड हा. तुमचं लय चर्रा. अहो एवढं चांगलं माणूस होतं नवरदेव किती भारी होता वय जास्त पण शेती दादा काय तुला ती ताकीद शेती? देतो बरं का अहो तो काय जनावर होता का आपण तर उद्या जर मिळाला तर शेतीला झाली असते ना. अय, काय करायची शेती आम्हाला काय कमी आहे का आमच्या आपली दोन भावाला ते शेती. काही जड नाही तिला 5 एकर शेती आमच्यातून देऊ. आम्ही देऊ तिला एक 5 मिनिट, एकर तुमच्या दोन भावांना जडणी बहीण आमचा बाहेरचं कोणी आलं का कशी आग लागती मग हा. हा? हा? काय आता कशी आग उद्यापासून आहे ना नाही नाही आम्ही येतो का तुझ्या माहेरी राहायला येतो का? उद्यापासून तुम्ही तिचं करायचं सगळं तिला जेवण खावण धुणं भांडे आम्ही करणार नाही चल नाही, चला. हा. नाही काय नाही ऐकायचं आम्हाला आम्ही आहे आम्ही दोघं भाऊ आहे ना तुझी सेवा करू